हा अनाजी पंत शंभू राजांचा निपात करत नाही तोपर्यंत ही विस्तवाची धुळी अखंड जळत राहील. राजांच्या जवळ गेलो तरच डाव साधता येईल, नाहीतर नाही. राजांच्या जवळ जाण्यासाठी रायप्पा नाहीतर ज्योत्याजी दोघच त्यांना लाडीगुडी दाखवायची. त्यांच्या लक्षात येता कामा नये, दोघं पण लई चालाक आहेत. त्यांना संशय येऊ शकतो. नाही नाही, एवढी सावधगिरी बाळगायची की. तसं पण आपण इथं रुळलोय. आता आपण पवित्रा धरायला सुरुवात करू. आणि नीट ऐक, राजांचं रोजचं उठणं बसणं बघायचं. कधी उठतायत, कुठं रपेटीला जातायत, कधी न्याहारी करतायत, न्याहारीला काय आवडतं, भोजनात काय पाहिजे, आणि दुपारची वामकुक्षी कधी. समजत समजत जवळून बघायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, राजांना सारखं सारखं दिसायचं काम करताना. हा, पण रायप्पा आणि ज्योत्याजी याच्याशी लगट करायची. रायप्पा आणि ज्योत्याजी यांच्याशी लगट करायची आणि त्यांच्याशी लगट करून देणार ही काठी. काठी? हा, अरे सोड, अरे सोड की. काय झालं? अरे सोड की काठी. आला मोठा काठी फिरवणारा. अरे काठी कोणी फिरवावी? ज्योत्याजी भाऊ केसरकरांनी. हा, अरे काय काठी फिरवत्यात. अरा, अरे एक दगड पण आत येणार नाही. हा मग इकडे ती काठी. ही अशी फिरवायची काठी. रोज थोडी थोडी शिकवा ना. तुम्ही आम्हाला काठी शिकवा, आम्ही तुम्हाला गुरु करू. संधी वाया जाणार नाही हे बरोबर, पर तशी संधी तर घावायला नको का? गावणार संधी, मला खात्री आहे. तुम्हाला माहित नाही, बापूजी आणि सूर्याजी एकदम तयारीचे आहेत. पण तिथेही आपल्या समोर दोघाच तिघे आहेत, रायप्पा, ज्योत्याजी आणि खंडोबल्लाळ. पण तरीही पाळत ठेवायला सुरुवात केली असणार. रपेट करून आलं तर पर सोपं नाही हे. ते तिघ जण डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. सूर्याजी, तुम्हाला माहित नाही, पोपटाची चोच आहे चोच. रायप्पाशी सलगी केली असणार. पण रायप्पा जवळ येऊ देईल त्याला? हो, ही काय फार मोठी गोष्ट नाही. आतापर्यंत रायप्पाशी सलगी झाली असणार. रायप्पा भाऊ, देऊ का चिमूटभर? नको, मळू का? धन्यासनी आवडत नाही पान तंबाखू. अहो, तंबाखूला नाही म्हणताय? रायप्पा भाऊ, राधे सांगे कृष्णा धरून या बाई, येते तंबाखू खाऊन घे रे वैकुंठी, तंबाखू नाही. पोटात शिरणार, विश्वास जिंकणार, त्यासाठी इरसालपणा करणार. तयारीची दिसत्यात.
या अनाजी पंताला तयारीचीच माणसं लागतात. तुम्हाला नवल वाटेल, पण आतापर्यंत शंभूराजांच्या महालात शिरकाव केलाही असणार. ऐकलं का? मी काय म्हणतो, येसुबाई साहेब गडावर येण्या अगोदर काम फत्ते करताल का दोघं? करणार. तुम्ही निश्चिंत राहा. रयतेसाठी अशुभ आणि आपल्यासाठी शुभ खबर घेऊन येतील. अजून मिळतील मोहरा. जी. पण नाळ ढिली झाली का? का अजून एक दोन खिळे काढू? नग नग घोडा बाहेर पडला की टापा भुईवर आपटून आपटून अर्ध्या कोसावर नाल निघल. आणि नाळ खुरात अडकल आणि घोडा लचकल आणि त्याचा तोल जाईल. पण तोल गेला तरी घोडा इमानी आहे. स्वाराला फेकणार नाही तो. हे कळतंय र, पण त्यासाठी एक जालिम इलाज आणलाय. काय? कुसुंबा. हा कुसुंबा पाण्यात मिसळलाय. आत्ता? आत्ता नाही र, घोडा रपेटीसाठी बाहेर काढण्याची वर्दी येईल तेव्हा हा कुसुंबा पाण्यातनं पाजायचा. कुठं आहे तुझं ते गंगाळ? हे काय? याला जबरी नशा आहे. घोडा हे पिऊन बाहेर पडला का घोडा बेफाम होतो. घोडं एकदा बेफाम झालं की राजांचा कार्यभाग आटपला आणि मग माझा विश्वासच बसत नाहीये. हे सगळं भयंकर आपण करतोय. रायगडावर आहोत आपण. जरा हळू. खंडोजी, पन्हाळा प्रांतातून मोठी सैन्य भरती झाली. जी राजे, 20,000ची फौज उभी राहिली. आता नेताजी काका, फिरंगोजी काका, सर्जेराव जेधे, येसाजी काका कंक यांना बोलावून घे. ही सगळी मुलं त्यांच्या नजरेखालून जाऊ दे. म्हणजे त्यांची तालीम, त्यांचा खुराक कुठं कसा करायचा या गोष्टी ते ठरवतील. जी राजे. सैन्य भरती झाली. आता दारुगोळा आणि सुरुंगाच्या दारूची सुद्धा संचयनी झाली पाहिजे. धनी, फिरंग्यांकडून मागवलेली सुरंगी दारू अजून पोहोचली नाही. या फिरंग्यांची दिरंगाई सुरू. बघू, नाहीतर डिचोली भागात आपलाच दारुगोळ्याचा कारखाना सुरू करायचा विचार आहे आमचा. पाणी पाजलं ना व्यवस्थित? ही राजे. आलोच आम्ही रपेटकर. राजा, राजा थांबा.
राज मी हरबाला ते पाटील. माझ्या मळ्यात ऊसतोडी सुरू झाली. गुराळ्याचं दर चाले यंदा बी आहे. म्हणलं ऊसावर कोयता पडायच्या अगोदर तुमच्या पायावर ऊस ठेवावा. आमच्या पायावर? होय, तशी रीतच आहे आमच्याकडे. पहिलं कणीस, झाडाचा पहिला पाड आणि ऊसाची पहिली मोडी देवाचरणी व्हायची निवद म्हणून. बाबा पण आम्ही काय देव आहोत का? मी देव नाही, देवाच्या बी मोर आहे बघा. तुम्ही थोरलं राज आऊसाहेब देवच की आमच्यासाठी. मी प्रत्यक्ष कधी देव पाहिला नाही बघा. तो जिथं कुठं असेल ना तुमच्या वाणी असेल. खा, लय गोड आहे ऊस, आवडेल तुम्हासनी. नंतर खाऊ. अहो एक तरी चोप खा माझ्या देखत, लागू दे तुमच्या वाटाला रस. अहो तुमच्यामुळे आमचं सुख. खा. अरे बाबा खाऊ नंतर. अहो आता आम्ही चरकात ऊस घालतो. पहिलं येऊन आमसनीच चरकात घालायचं, पिळून काढायचं पाक. पार चिपडाची राया यायची आमच्या जिण्याला. पण आता स्वराज्य आल्यापासून समजा आबादाने आहे बघा. खा. गोड आहे ऊस. त्याकडं कुठं शेत कुठं तुमचं? हे पायथ्यालाच आहे, पंचगंगेच्या काठावर. असं? मग आज आमची रपेट तुमच्या शेतात. या तिथं ऊसाचा ताजा रसच देतो तुम्हाला. प्या आणि ढेकर द्या. तुम्ही ढेकर दिला म्हणजे ऊसाच्या फळाचं पांगच फिटलं म्हणायचं. त्याची डोळे तांबूस दिसतात रे याचे. सकाळी निरिटाच्या पाण्याने धुतलंय. पाणी गेलं असेल डोळ्यात. बर आलो सांग. मग मी होऊ का मोर? वा पुढं रपेट करून तुमच्या शेतावर येतो. जी राज. शिरप्या राज, हा आमचा शेवटचा मुजरा. राम राम. आणि काम तमाम. अजून एखादा नालाचा खिळा काढायला पाहिजे होता सूर्याजी. नाही बापूजी, आपण काम एकदम बरोबर केलंय. हा घोडा एकदा का धावला की आपसुक नाल ढिली होणार. बर काय अंदाज? कधी पतून नाल खुरात निष्ठल? जेमतेम पायथ्या पुतर नाल निष्ठायलाच पाहिजे. मग जमलं तर. आणि जस जसं वारं लागल तस तसं घोड्याला पाजलेला कुसुंबा पिनाया लागल. एकदा का भिनला मग घोडा बेकाबू होणार, गुंगी येणार, मोठी नशा. राजांना घोडा आवरणार नाही. आणि मग खबर येणार. वय वय मग खबर येणार. शंभूराज घोड्यावरनं पडलं, घोड्याबरोबर फरफटत गेलं, दगडावर डोकं आदळून रक्तबंबाळ झालं. आणि मग
आपण पाठवलेल्या वस्तू शंभूराजेंना मिळाल्या असतील का? नाही नाही, वस्तू मिळायलाच पाहिजे. कोणी आहे? रखमा, अगं वाराच येत नाहीये. बाळाच्या पडद्यावर पाणी मार्ग जरा. जीवाची तगमग होते. खरं तर आपल्याला अपेक्षित असणारी खबर ते काळात यायला पाहिजे होती. राणी साहेब, राणी साहेब, काय झालं? घोड्यावरनं पडला, डोक्याला जबर मार लागलाय. अरे देवा, किती रक्त गेलंय. पेशवे, तातडीने वैद्यांना बोलावणं पाठवा. जी राणी साहेब. खूप जखम झाली. आपल्या फौजेतील मावळा खाली कसा पडेल? नवीन आहे का? जी नाही राणी साहेब, मावळा तरबेज आहे. उडी मारताना घोड्याचा पाय सटकला, घोडा खाली पडला. हे देवा, तुम्ही घाबरू नका. आम्ही आहोत ना, तुम्हाला काहीही होणार नाही. पाणी घेऊन या, जखम तातडीने धुवून घ्या. जा. होय राणी साहेब, आम्ही आहोत आणि वैद्यही येतीलच एवढ्या. तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारे. आपण देवाच्या दारात आहोत. काही होणार नाही तुम्हाला. ऐका ऐका, शंभूराजेंचं पत्र आलं नाही. त्यांना आपण पाठवलेल्या चीजवस्तू मिळाल्या की नाही? त्यांना त्या गोष्टीचा अर्थ समजला असेल का? आणि जर का अर्थ ध्यानी आलाच नसेल तर? पण पत्र तर लिहिलंय आपण. पत्रही आपण एकाच ओळीचं लिहिलं. का तिथे उणेपणा केला? का खुलेपणानं आपण लिहिलं नाही? का आपण हात आखडता घेतला? अनाजी पंतांबद्दल जर भरवसा वाटत नाही तर तसं स्पष्ट कळवायला हवं होतं आपण. आपलं म्हणून, आपल्या पोटचं म्हणून आपण पोट तिटकीनं करायला पाहिजे होतं. पण इथे आपण चुकलो का? नाही, चुकलोच आपण. काय कसं चुकलो आपण.